जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुझं दास्य करायचं ना दुसऱ्याला खायला मागायचं हे मला पटत नाही. मग मला तू आता दान दे. दान द्यायचे याचकाला आणि भीक द्यायची भिकाऱ्याला. दोन्हीची नीती समजून घ्या. दान द्यायचे याचकाला, भीक द्यायची भिकाऱ्याला. भीक भिकाऱ्याला, भिकाऱ्यानं घ्यावी उंबऱ्याच्या बाहेरून, देणाऱ्यानं द्यावी आत उंबऱ्याच्या आतून, घेणाऱ्यानं घ्यावी खाली बघून, देणाऱ्यानं द्यावी वर बघून. ही भिकाऱ्याची नीती आहे. पण भिकाऱ्यानं सुद्धा नीती सोडली. भिकाऱ्याने सुद्धा नीती सोडली. भिकारी ओसरीवर जातो, पोहे खातो, चहा पितो आणि भिकारी सुद्धा म्हणतो 50,000 2 तोळे घेईन. आहे की नाही? भिकाऱ्याने सुद्धा नीती सोडली. पण इथं तुकोबाराय भीक मागत नाही. मग दान मागतायत. मग दान मागतात. ते दान सत्पात्री असावं. ते दान या असणाऱ्या सप्ताहाच्या रूपानं, यात्रेच्या रूपानं, दिंडीच्या रूपानं, अन्नदानाच्या रूपानं कोणालाही दान करायचं असेल तर रस्त्यानं एखादा भिकारी चालला, त्याला दान पैशाचं करण्यापेक्षा त्याला कोरभर भाकर द्या, तांब्याभर पाणी द्या, त्याचा आत्मा शांत करा. तो जेवढा आशीर्वाद देईल तेवढा 10 रुपये देऊन मिळणार नाही. म्हणून दान एकदा माझ्या युधिष्ठिरानं दिलं. एकदा युधिष्ठिरानं दान दिलं एका कोळ्याला. दान दिलं, चांगलं केलं. युधिष्ठिराचा धर्म होता. प्रत्येकाला दान देणं हे युधिष्ठिराचं कर्तव्य होतं. युधिष्ठिर दान देत होता. युधिष्ठिर दान देत होता. एका कोळ्याला दिलं. कोळ्यानं जाळं घेतलं. जाळं घेऊन मासे पकडले आणि मासे पकडल्यानंतर त्या असणाऱ्या माशाचं जे पाप तयार झालं ते पाप युधिष्ठिराला स्वर्गारोहण करताना डाव्या पायाचा अंगठा नरकात टाकावा लागला. म्हणजे दान कुठं द्यावं हे सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे. आणि तुकोबाराय पैशाचं मागत नाही, धन दौलत मागत नाही. मग कोणतं दान मागतात? तुझा विसरण भावा, 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 विसरण भावा, तुझा विसरण भावा. तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा. दान दे गा देवा, तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा. हो, कोणतं दान मागितलं त्यांनी? काही प्रापंचिक जीवनामध्ये काही मागे. कारण प्रापंचिक जीवनामध्ये तुकोबारायांचा अधिकार फार मोठा आहे. पारमार्थिक जीवनामध्ये त्याच्याही डबल तुकोबारायचा अधिकार आहे. प्रापंचिक जीवनामध्ये जर तुकोबारायकडे आपण असणारं लक्ष दिलं, तुकोबारायचं अवलोकन केलं तर प्रापंचिक जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबाराय, त्याचे सासरे होते आप्पाजी गुळवे, पुणे जिल्ह्याला ज्यांचा सावकारकीचा धंदा होता, त्यांची पोरगी तुकाराम महाराजांची बायको होती. पर ते काही गरीब नव्हते. तुकोबारांचे सासरे असा उल्लेख आहे त्यावेळेस 450 वर्षापूर्वी तुकोबारांच्या सासऱ्याकडं 3600 एकर ऊस होता. एवढ्या मोठ्या श्रीमंताचे जगद्गुरु तुकोबाराय जावई होते. त्यांची श्रीमंती ज्या वेळेस भावातून वायली निघाले, ज्यावेळेस भावातून वायली निघाले आणि त्यांच्या वाट्याला आलेला जो काही वाडा होता
त्या वाड्यात आडगळीची एक खोली होती. त्या खोलीमध्ये गहाणखतं पडलेले होते. ते गहाणखतं तुकोबरांनी बाहेर काढले, गाडी बैलात भरले. एक गाडी बैल नाही तर 7 गाड्या बैला भरून गहाणखतं सापडले. ते अख्खे इंद्रायणीत बुडवले. एवढी मोठी श्रीमंती होती, एवढी मोठी श्रीमंती होती. आणि एवढ्या मोठ्या श्रीमंतीमध्ये जगद्गुरु तुकोबरांनी देवाकडं काहीच मागितलं नाही. मग काय मागितलं? फक्त तुझा विसरण बाबा, तुझा मला विसर होऊ देऊ नको, एवढं मागितलं. का मागितलं? मागण्याचं कारण आहे, विसरणे हा माणसाचा स्वभाव आहे. विसरणे हा माणसाचा स्वभाव आहे. आणि विसरत नाही तो देव आहे. देव कधी विसरत नाही आणि माणूस विसरल्याशिवाय राहत नाही. म्हणून विसरू नये याची जाणीव करून देतात तुकोबराय. मला तुझा विसर होऊ देऊ नये. पण महाराज, जर तुम्हाला विसर झाला नाही, ऐका ना, जर तुम्हाला विसर झाला नाही तर तुम्ही काय कराल? जे कराल ते अभंगाचं द्वितीय चरण. गुण गायिना बळे, गुण गायिना बळे, के माझे सर्व जोडी, हे के माझे सर्व जोडी. आवडे माझे सर्व रोडे, येते माझे सर्व रोडे. गुण गायिना बळे, गुण गायिना बळे, येथे माझे सर्व जोडी, येथे माझी सर्व जोडी. गुण गायिना बळे, गुण गायिना बळे, माझे सर्व जोडी, येची माझी सर्व जोडी. गुण गायिना बळे, गुण गायिना आवडे, माझे सर्व रोडी, येथे माझी सर्व जोडी. हो, जर तुझा मला विसर झाला नाही तर मी काय करील? जगद्गुरु तुकोबराय सांगतात, गुण गायीन आवडी. 3 पद वापरले. पहिलं गुण, नंतर गायीन आणि नंतर आवडीनं. म्हणजे आवडीनं गुण गाण्यात मजा, आवडीनं गुण गाण्यात मजा. आपण भजन करत नाही असं ना, भजन करत नाही असं नाही, आपण भजन केल्याशिवाय राहत नाही. पण त्या भजनाच्या ठिकाणी आवड असेलच सांगता येत नाही. भजनाच्या ठिकाणी आवड असेलच सांगता येत नाही. मग करायचंय. माझे असताना नाथबाबा सुद्धा सांगतात, तुला भजन करायचंय ना, तुला भजन करायचंय ना, मग आवडीनं कर. बघा तुम्ही, आवडीने भावे हरी नाम घेसे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीने भावे नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे.
तुझी चिंता त्यासी आवडी न भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे तुझी चिंता त्यासी सर्व आहे आवडीने भावे नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे तुझी चिंता त्यासी सर्व हो फक्त काय करायचंय आवड महत्वाची आहे सवड नाही काय करायचंय परमार्थ करायचा आहे गळ्यात माळ घालायची आहे भैरवनाथ दर्शनाला जायचं आहे देवगडला जायचं आहे पंढरपूरला जायचं आहे मग जात असताना काय पाहिजे आवडीनं भजन जर जसं श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदाच्या पूर्वार्धामध्ये असणारं शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात ते राजा ऐक पूर्वीचा काल होता एक असणारी रखेल होती पाटलाकडं आणि त्या रखेलचं आणि पाटलाचं जमलं नाही म्हणून ती रखेल पाटलाच्या शेतावर राहू लागली आपल्या गावासारखं गाव होतं चातुर्मास भरायचा आषाढ पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा 4 महिने चातुर्मास भरायचा हिनं 4 महिने साधूची सेवा करायची 8 महिने लोकांची काबाड कष्ट करायचे 4 महिने केलेलं असणारं ग्रहण केलेलं 8 महिने त्याचं चिंतन करायचं चातुर्मास संपला आणि मुलाला घेऊन ती वस्तीवरती आली मुलाला सांगितलं बाळ इथंच थांब मी असणारं गावात कामाला चालले येताना डबा घेऊन बरोबर येईल मुलगा तिथंच थांबला आई गावात कामाला गेली मुलगा असणारं खेळता खेळता कोपीमध्ये गेला आणि कोपीचा दरवाजा बंद केला मेडीला टेकून बसला आणि आवडीनं विचार केला चातुर्मासामध्ये पहिलं कीर्तन कोणाचं झालं असं करता करता चिंतन करता करता तद्रुपता अवस्था प्राप्त झाली मुलाला भाव समाधी लागली भाव समाधी 6 वाजेपर्यंत राहिली 6 वाजता भाव समाधी उतरली मुलगा बाहेर आला बाहेर अंधार पडलेला एकटा मुलगा त्याला भीती वाटू लागलेली आहे आईचा अजून तपास नाही म्हणून रस्त्याकडे पाहिलं येण्या जाण्याच्या रस्त्यानं एक कंदील पाहिला कंदिलाच्या प्रकाशात 3 लोक पाहिले मुलानं विचार केला आजपर्यंत या रस्त्यानं माझी आई आणि मीच आलेलो आहे चौथा ग्रहस्थ नाही माझे 3 ग्रहस्थ कोण मुलगा घाबरला त्यानं ताटी लावली आतमध्ये जाऊन बसला हे असणारे 3 ग्रहस्थ आणि तिथं आले मुलाला हक्का मारले बाळ बाहेर ये मुलानं सांगितलं माझी आई येईपर्यंत बाहेर येणार नाही त्या बाहेरच्यानं सांगितलं तुझी आई गावात जेवण करून झोपली म्हणे मुलानं सांगितलं ती माझी आई आहे मला ताटात घेतल्याशिवाय जेवत नाही मला पुढ्यात घेतल्याशिवाय झोपत नाही ती आज आई कशी जेवली कशी झोपली मी येणार नाही आपण गावात जाऊ ती मातोश्री डबा घेऊन निघालेली आहे येण्या जाण्याचा रस्ता पाटलाच्या घरासमोरून आहे पाटील दारामध्ये उभे आहे ही समोरून चाललेली आहे पाटलानं दोन्ही हात जोडले आणि सांगितलं बाई ती म्हणली आपलं म्हणणं लवकर सांगा माझं एकटं लेकरू वस्तीवरती आहे अंधार पडलेला आहे त्याला भीती वाटत असेल वाचणाऱ्या पाटलानं सांगितलं काही नाही आमचा धार काढणार आला नाही तेवढी धार काढून द्या आणि कुशाल जा म्हणे तिनं डबा ठेवला चरबी उचलली अंधार पडलेला आहे वलचणीखाली निघाली वलचणीखाली काही दिसत नाही तिनं आतमध्ये पाय टाकायच्या ऐवजी वलचणीखाली तिचा पाय पडला आणि वलचणीखाली भला मोठा एक साप पसरलेला होता त्या सापावर अनावधानानं तिचा पाय पडला आणि पाय पडल्यानंतर त्या सापानं तिला दंश केलं आणि दंश केल्यानंतर तिनं जोरात किंकाळी मारली शरीर अंगावर असणारं धरणीवर टाकून दिलं आणि झेंडू फुटून गतप्राण झाली पाटील पळत आले पाटलानं उचललं चौथऱ्यावर टाकलं तोपर्यंत ताटी तोडून या चौघानं त्याला गावात आणलं त्यानं लांबून पाहिलं आई खरंच झोपलेली आहे मुलानं सगळ्याला बाजूला केलं पळत आईजवळ गेला आईच्या अंगावर अंग टाकून दिलं आईला विचारू लागला आई मला ताटात घेतल्याशिवाय जेवली नाही मला पुढ्यात घेतल्याशिवाय झोपली नाही तू कशी जेवली कशी झोपली असं म्हणून मुलगा रडू लागला मुलाला बाजूला केलं पाटलानं तिचा विधी केला सकाळी मुलानं विचारलं माझी आई कुठं गेली एकानं सांगितलं तुझी आई देवाघरी गेली हे दुसऱ्याला त्यानं विचारलं असणारी माझी आई देवाघरी गेली कुठं राहतो तो देव एकानं सांगितलं त्या टेकडीच्या पलीकडे राहतो मुलगा तसाच पळत निघाला श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण
माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. ती भजन करत करत ते असणाऱ्या डोंगराच्या असणाऱ्या पळत डोंगरावर गेलं आणि डोंगराच्या माथ्यावर गेल्याबरोबर ते पोरग झेंडू फुटून गतप्राण झालं. ऐका ना सज्जनो, ज्या क्षणी ते पोरग झेंडू फुटून गतप्राण झालं त्या क्षणी तेच पोरग ब्रह्मदेवाचा मानसपुत्र नारद म्हणून जन्माला आलं. कोण आलं झालं? एका रखेलच्या पोराला नारद होता येतं एवढा मोठा अधिकार नामस्मरणात आहे. पण ते नामस्मरण कसं करायचं? आवडी धरोनी वाचे म्हण हरी हरी. आवडी धरोनी वाचे म्हण हरी हरी. म्हणत से महारी म्हणत से महारी. दोखी आजी सुखाचे नाम आवडीने घ्यावे. सुखाचे नाम आवडीने घ्यावे. सुखाचे नाम आवडीने घ्यावे. सुखाचे नाम आवडीने घ्यावे. संत श्रेष्ठ पंढरपूर निवासी. आजही पंढरपूरला तुम्ही जर गेलात, चंद्रभागेचं स्नान, पुंडलिकाचं दर्शन आणि चोखोबरायकडं चोख झाल्याशिवाय पुढं जाता येत नाही. चोखोबरायकडं चोख झाल्याशिवाय पुढं जात नाहीत नाही. ते चोखोबराय सांगतात फक्त आवडीनं. आणि जगद्गुरु तुकोबराय सांगतात मी गुण गाईन, गुण गाईन पण आवडीनं गाईन. आता गुण कोणते आहेत? भगवान परमात्म्याचे किती गुण आहेत असं ज्ञानोबा आहे पैस खांबाला टेकून सच्चिदानंद बाबाला सांगतायत आणि निवृत्तीनाथ दादा ऐकतायत. ऐका ना, ज्ञानदा पैस खांबाला टेकून सच्चिदानंद बाबाला सांगतायत आणि निवृत्तीनाथ दादा ऐकतात. काय सांगितलं? यश श्री ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वसती जेत तया नाम भगवंत. ज्याच्याकडं 6 गुण आहेत तो भगवंत. ज्याच्याकडं 6 गुण आहे तो भगवंत. आता थोडा विचार करा ना, गुणात बांधला जातो तो भगवान परमात्मा का बांधला जात नाही तो भगवान परमात्मा? तुमचं सांगू का? आता तुम्ही ज्वारीचे खळे केले, ज्वारीचे खळे केले, बांधलेले असते ती काय असते? आपण गंजीला लावित होती, बांधलेली असते ती पेंडी आणि मोकळा असतो तो आहे की नाही? मग त्या पेंडी रूपी 6 गुणात भगवान परमात्मा बांधला गेला कसा? चिंतन आहे भाऊ. कारण का त्या भगवान परमात्म्याकडे जर आपण पाहिलं तर भूपाळ्यामध्ये सांगितलं आनंद रूपे आनंद भेजे देखील आनंद रूपे आनंद भेजे देखील अनंत रूपे अनंत वैसे देखिले म्यात्यासी. महाबर कुमादेवी वर खुण बाळाली कैसी. महाबर कुमादेवी वर खुण बाळाली कैसी. देखिला देखिला माये देवाचा देव. ठिकाणा करणे हनिमाने तुझे पण. देखिला देखिला माये देवांचा देव. ठिकाणा करणे हनिमाने तुझे पण. जो अनंत रूपात आहे तो अनंत वेशात आहे, जो अनंत वेशात आहे तो अनंत गुणात आहे. आणि अनंत असणाऱ्या गुणातील भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्याचे मी गुण गाईन. कोणते गुण? रामकृष्ण गीते गात टाळ्याचे फळ वाजवीत. रामकृष्ण गीते गात टाळ्याचे फळ वाजवीत. चंदे आपुल्या नाचत निज घेऊन
फिरत ग निज घेऊन फिरत ग जनी जनिवनी देव वासनेचा पुतळा ठाव जनिवनी देव वासनेचा पुतळा ठाव वासनेचा पुतळा ठाव जनिवनी देव वासनेचा पुतळा ठाव रामकृष्ण गीती गात टाळ्याचे पळिया वाजवित चंदे आपुल्या नाचत निज घेऊन फिरत गा निज घेऊन फिरत गा जनिवनी अवघा देव वाचनेचा पुसा बटाव मग तो ओळगा वासुदेव ऐसा मने वसुदेवा. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात गुण गायीन आवडी आणि खरं सज्जन आपलं तेवढंच पुण्य आहे. आपलं हे नरशरीर मिळालं ना या मृत्यू लोकामध्ये दुसरं आपलं पुण्यच नाही. नरशरीरासारखं शरीर या मृत्यू लोकात मी बोलत नाही. जगद्गुरु तुकोबराय सांगतात दास विठोबाचे झालो 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 दास विठोबाचे. धन्य मी जन्मालो धन्य मी जन्मालो धन्य मी जन्मालो धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो 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 धन्य मी जन्मालो ओ धन्य मी जन्मालो धन्य मी जन्मालो धन्य मी जन्मालो. हो जगद्गुरु तुकोबाराने धन्यता व्यक्त केली या मृत्यू लोकामध्ये आम्ही जन्माला आलो. आणि खरंच सज्जनो या मृत्यू लोकासारखा दुसरा लोक नाही. तुम्ही स्वर्गात गेलात वैकुंठात गेलात कैलासात गेलात चंद्रलोकात गेलात सुवर लोकात गेलात भुवर लोकात गेलात तपोर लोकात गेलात का नरकात गेलात कुठेही जरी गेलात तरी माझी माऊली ज्ञानोबाराय सांगतात ये उलागती माघारा. इतर ठिकाणी नाही पुन्हा मृत्यू लोकात म्हणजे धन्य धन्य मृत्यू लोक मनती भाग्याचा कैचा. कारण या मृत्यू लोकामध्ये 4 गोष्टी आहे. स्वर्गात नाही कैलासात नाही इंद्रपुरील नाही मग फक्त या मृत्यू लोकात आहे. या मृत्यू लोकात 4 गोष्टी आहे. कोणत्या 4 गोष्टी आहे या मृत्यू लोकामध्ये? पहिली गोष्ट आहे या मृत्यू लोकात बाजारपेठ आहे. ऐका ना या मृत्यू लोकामध्ये बाजारपेठ आहे. दुसरी गोष्ट त्या बाजारपेठेमध्ये माल मांडलेला आहे. ऐका ना. तिसरी गोष्ट तो माल विकण्याकरता व्यापारी आहे. ऐका ना. चौथी गोष्ट तो माल खरेदी करण्याकरता गिराईक आहे. विठ्ठल विठाला विठाला बाजारपेठ आहे माल मांडलेला व्यापारी आहे आणि गिराईक आहे. इंद्रपुरीला गेलात माल आहे पण व्यापारी नाही बाजारपेठ नाही आणि गिराईक नाही.
माल काय आहे? कामधेनूची खिल्लारे, कामधेनूची खिल्लार आहे, चिंतामणीच्या सडका, कल्पतरूचे बगीचे, पण कल्पतरू खाली बसणारा कोणीच नाही, चिंतामणी चिंतन करणारा कोणीच नाही, कामधेनू गायीकडे जाणारा कोणीच नाही. म्हणजे माल आहे. कैलासात गेलात माल आहे, पण घेण्याकरता कोण आहे? पण मृत्यूलोक असा. या मृत्यूलोकामध्ये संत सज्जनी मांडले दुकान, संत सज्जनी मांडले दुकान, जे पाहिजे आहे रे, जे दया पाहिजे ते मुक्ती मुक्ती पुखात साठी, मुक्ती मुक्ती सुखात त्यास, कोणी दयाकडे न पाय रे, तयाकडे नसावे रे, कोणी दयाकडे न पाय रे, तयाकडे नसाहे रे. नवी सावारे सखी आनंद कल्लोळे, या सुख दे नवी सावारे, त्याच्या गावारे घेऊया देई लवी सावारे, नाचत नौक्याच्या गावारे खेळया सुख देई लवी सावारे. मांडले दुकान, जे दया पाहिजे ते आहे, मुक्तीच मुक्ती पुकाच साठी, कोणी तयाकडं पाय रे. संत सज्जनामध्ये पंढरी पेठ मांडिले दुकान, पंढरीच्या पेठेमध्ये दुकान घातलेलं आहे आणि त्या ठिकाणी देतो मोलावेन सर्व वस्तू रे. म्हणून तर म्हटलेलं आहे जगद्गुरु तुकोबाराय पंढरपूरमध्ये सांगतात, देती आली आचे दान, देते आले आचे दान, देते आले आचे दान, देते आले आचे दान, देते आले आचे दान, देती आले याची दान, संत उदारवून गातला दुकान, देती आली आची दान, देती आली आची दान, घातला दुकान, देती आली आची दान, घातला दुकान, देती आली याची दान, देती आली याची दान, घातला दुकान, देती आली याची दान. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो कीर्तनाच्या माध्यमातून, आपण सगळे माणसं काय करतो, सगळे 146 कोटी लोकसंख्या, सगळे 146 कोटी लोकसंख्या भाऊसाहेब चांगल्या माणसाच्या शोधात आहे. 146 कोटी लोकसंख्या चांगल्या माणसाच्या शोधात आहे. आता चांगलं कोण आहे? मी चांगला आहे का? मृदुंगा चांगला आहे का? पेटी मास्तर चांगला आहे का? अध्यक्ष चांगला आहे का? आमचे असणारे मामा चांगले आहेत का? असणारे पवार महाराज चांगले आहेत का? टाळकरी चांगले आहेत का? तुम्ही ऐकणारे चांगले आहेत की जे लाईव्ह दाखवतात ते चांगलं आहे? कोण चांगलं आहे? मी याच्या उलट सांगू, तुम्ही चांगल्या माणसाच्या शोधात पडू नये. काय सांगेल मी? तुम्ही चांगल्या माणसाच्या शोधात पडू नये. मग तुम्ही चांगलं वागा. ऐका ना काय सांगतोय मी, तुम्ही चांगलं वागा, चांगला माणूस तुमच्याकडे येईल. एवढं महत्वाचं आहे. मी पवार बाबा विरोधात बोलत असतो. काय, तुम्ही गळ्यात माळी घालू नका आणि चंद्रभागेतही पालथे पडू नका, काय गरज नाही बाबा. हे चंद्रभागेत जाऊ जाऊ काल चंद्रभागा स्वच्छ केली, 7.5 टन कपडे सापडले.
माझी माऊली पैस खांबाला टेकून सच्चिदानंद बाबाला सांगते आणि निवृत्तीनाथ दादा ऐकतात. तेच वाक्य तुम्हाला सांगतो, तुम्ही जीवनामध्ये काहीच करू नका. तुम्ही जीवनामध्ये एकच काम करा. काय काम करायचं? धर्मानं वागा. ऐका ना, काय? धर्मानं वागा आणि नीतीनं प्रपंच करा. काय सांगितलं? धर्मानं वागा आणि नीतीनं प्रपंच करा. दगडावर आपटले तरी मृत्यू येणार नाही. ही माझी माऊली सांगते. आणि म्हणून जीवनामध्ये मानवी जीवन आहे. धर्म म्हणजे काय? माझे जगद्गुरु तुकोबराव एका मिनिटात सांगतात, एका शब्दात सांगतात. काय? धर्म नीतीचा ऐकावा व्यवहार. धर्म नीतीचा ऐकावा व्यवहार. धर्म नीतीचा ऐकावा व्यवहार. धर्म नीतीचा ऐकावा व्यवहार. निवडिल्याचा आचार्य निवडिल्याचा आचार्य. धर्म नीतीचा ऐकावा व्यवहार. धर्म नीतीचा ऐकावा व्यवहार. काय व्यवहार आहे धर्म आणि नीतीचा? ते नीती सांगत असताना जगद्गुरु तुकोबराय सांगतात, दया तेचे नाव धर्म भूताचे पाल अनेक निर्दाळना. सांगू का? धर्म काय सांगतो? जसं छोटंसं उदाहरण सांगतो. एक टाटा सुमो मध्ये पांढरे कपडे घातलेले 7-8 जण एका गावामध्ये सकाळी 6:30ला पुलावरती पोहोचले. आणि पुलावरती त्यांना एक 3 पाट डबडं घेऊन जाणारं येड्या बाबळीत जाणारं दिसलं. आणि एक गाडी त्याच्याजवळ थांबली आणि गाडीतल्या एक जणानं त्याला विचारलं, का हो अमुक अमुक रावाचं घर कुठं आहे? आता अमुक अमुक रावाचं याचं 3 पिढ्याचं भांडण होतं. आणि त्या अमुक अमुक रावाचं नाव ऐकल्याबरोबर त्याची शिर उठली आणि तो म्हणला, लाज नाही वाटत? सकाळी सकाळी त्याचं नाव घेतलं. 3 पिढ्याचं भांडण आहे, एकमेकाचा जीव घ्यायला टपलेलं आणि त्याचं नाव सकाळी सकाळी. अहो चुकलं ना आमच्यावलं. काय चुकलं? 3 पिढ्याचं भांडण आहे. अहो चुकलं ना. जीव घ्यायला टपलो एकमेकाचा. अहो चुकलं ना. तेवढ्यात तो म्हणला, कशाला आलात? ते म्हणले, जाऊ द्या, त्याचं तुमचं 3 पिढ्याचं भांडण आहे. जीव घ्यायला टपलो एकमेकाचा. पण मी त्याचा वैरी तुम्हाला विचारतो, तुम्ही कशाला आलात? त्याच्यातलं एक जणानं सांगितलं, त्यांच्याकडे डॉक्टर मुलगी आहे आणि आमच्याकडे डॉक्टर मुलगा आहे. ती मुलगी पाहण्याकरता आम्ही आलो. आता वैऱ्याला सांगितलं की नाही? वैऱ्यानं काय सांगायला पाहिजे? आपल्या गावात समजा एखाद्या पोरीला पाचणारं पोराला पाहायला पाहुणे किंवा पोरीला पाहायला पाहुणे आले आणि त्याचा असणारा दुश्मन पुलावर बसलेला असला आणि त्याने जर विचारलं, कुठं आलता? म्हणले अमुक अमुक पोरग पाहायला. तो काय म्हणतो? फक्त काडी ओढून देतो. लई तुझ्या जीवर आली असली तर पाटात ढकलून दे. एवढंच बोलत वैरी, एवढंच बोलत. पण इथं वैरी 3 पिढ्याचा वैरी सांगतोय. मी त्याचा 3 पिढ्याचा वैरी सांगतो. तुम्ही त्याची मुलगी पाहायला आलात ना, मग त्याच्यासारखा माणूस नेवासा तालुक्यात नाही. हे ज्या दिवशी आपल्या ठिकाणी एकत्र येईल त्या दिवशी जगद्गुरु तुकोबराय सांगतात, गुण गायीन आवडी. आणि हे ज्या दिवशी एकत्र होईल त्या दिवशी जगद्गुरु तुकोबराय सांगतात, हेची माझी सर्व जोडी. खरं माझं पुण्य एवढंच आहे, भगवंताचे गुणानुवाद गाणं एवढंच माझं पुण्य आहे. आणि दुसरं पुण्य ना. कारण का? पुण्य एका जन्मातलं नाही. माझी माऊली सांगते, तिळे तिळ पुण्य साचा बडे तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचे शिया तुडे
समागम घडे संताचा बरवे झाले आलो या जन्मा जोड जोडले मनुष्य देहा महालाभाची उत्तम जेने सर्व सुखाचे पात्र दिले इंद्रिय हात पाय दिले इंद्रिय हात पाय. बरं झालं माणसाचा जन्म मिळाला असं तुकोबाराय सांगतात. कशामुळं मिळाला? पुण्य पळले बहुत देश भाग्य उदयाचा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो आजे माझे कोडी आजी फिटले. म्हणून खरंच आपलं या असणाऱ्या नेवासा तालुक्याचं भाग्य आहे की गुरुवर्य शांती ब्रह्म साधू आपल्याला भेटले. मी कुठेतरी असं ऐकलं होतं नारायणगिरी होऊन गेले, नारायणगिरी होऊन गेले, नारायणगिरी होऊन गेले, पण भास्करगिरी त्या रूपानं शिल्लक आहे. कारण तिकडं जर पाहिलं ना, बघा माझ्या त्रिवेणेश्वरला एका भक्तानं चांदीचा मुकुट दिला प्रल्हादगिरी बाबाला आणि बाबांच्या हस्ते शिवरात्रीला तो बसवायचा होता. बाबा मला आत्तापर्यंत मी ज्या ज्या वेळेस बोलवलं त्या वेळेस कधीच नाही म्हणले नाही. प्रकाशानंदगिरी बाबाही नाही म्हणले नाही. बाबांनी मला नेवासा तालुक्यामध्ये आणलं कारण आमच्या गुरूंचं आणि बाबांचं एकदम सान्निध्य. प्रकाशानंदगिरी बाबा यांना दीक्षा देण्याच्या अगोदरसुद्धा आमच्या गुरु महाराजांकडं हे आमचे असणारे पवार महाराज हे तिथं जाऊन सप्ताह करत होते. थेट मंजूरला श्री क्षेत्र मंजूर कोळपेवाडीजवळ तिथं जायचे आणि सप्ताह बाबा करायचे. इतकं त्यांचं सान्निध्य होतं. त्यांच्यामुळं नेवासा तालुक्यात माझं येणं झालं. त्रिवेणेश्वराची सेवा करण्याचं बाबांनी आज्ञा केली आणि आज तागायत तिथं सेवा चालू आहे. आणि ते असणाऱ्या मूर्तीला मुकुट बसवायचा होता. बाबांच्या हातात मुकुट होता. मूर्तीजवळ आम्ही उभं होतो. फोटोग्राफर तिकडनं फोटो काढत होता. मी पलीकडच्या बाबानं पलीकड होतो. बाबा अलीकडून होते. सगळा समाज तिथं त्या ठिकाणी होता. बाबाने तो मुकुट घेतला आणि असणाऱ्या त्या मूर्तीच्या डोक्यात दोनदा घातला. बघा ना साधू भूमिका काय असते. दोनदा तो मुकुट त्यांनी त्या डोक्यात घातला आणि तिसऱ्यांदा तो मुकुट वर काढला आणि प्रल्हादगिरी बाबांचं असं डोकं चोळायला सुरुवात केली. काय कळालं तुम्हाला? याच्यातून भाव असा निर्माण झाला होतो साधूकडं. साधू ज्या वेळेस पाहतात त्यावेळेस साधूला विचारलं, साधू महाराज तुम्हाला या मुकुटाचा त्रास तर होत नाही ना? म्हणजे किती दूरदर्शीपणा त्यांच्या ठिकाणी त्या ठिकाणी आहे. आणि असे साधू आपल्या जीवनात आपल्याला आत्ता मिळाले याच्यासारखं आपलं दुसरं भाग्य नाही आहे. आणि या भाग्यामध्ये मी तर पुन्हा पुन्हा भगवंताला म्हणेन अशाच साधूच्या सान्निध्यामध्ये आम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला घाल आणि आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी दे. कारण आम्हाला धनही नको आणि दौलतही नको. अभंगाचं तृतीय चरण. लगे मुक्ती आणि संपदा लगे मुक्ती आणि संपदा लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा गुणरायिना आवडी गुणरायिना आवडी. विठोबार कोमाये विठोबार कोमाये कोमाये विठोबार कोमाये
नंबर कुमाई कुमार कुमारी कुमार कुमारी ज्ञानेश्वर माऊली नारद माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली माऊली म्हणून आपण थोडंफार चिंतन करण्याचा प्रयत्न केला. 9 वाजून 2-3 मिनटं वरती झालेली आहे. जास्त वेळ तुमचा घेत नाही. न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. मुक्ती नको, संपत्ती नको, मग मला सत्संगेन परमपाप्यम दस्तर अंतरंते चिराग. संताचे संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंते. म्हणून मला काय कर, संताची संगती दे आणि संताची संगती दे. मला संपत्ती नको, मग मला मी काय करील, माझं खरं ते पुण्य आहे. गुण गाईन आवडी आणि गुण गाता 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 मला तुझा विसर होऊ देऊ नको. एवढं दान मला दे. आणि ते दान देत असताना एक काम कर, तो का मने गर्भवाचे तो का मने गर्भवाचे तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे गाना वे आमाचे सुखे गाना वे आमाचे गुण गाये नावजे गुण गाये ना माझी सर्व आवे घाला वे आम्हासे गुण गाया गुण गायना भैरवनाथांच्या चरणी समर्पण करून आपल्या सेवेला आपण या ठिकाणी पूर्ण देऊया. तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदे या न्यायानं केलेली सेवा मृदंगाचार्याच्या साथीनं, पेटी मास्तरच्या साथीनं, तुम्हा सर्व श्रोत्यांच्या साथीनं, ही टाळकरी वृंद आमचे पवार महाराज फार पूर्वीपासून मला काहीच येत नव्हतं. तेव्हापासून मी पवार महाराजांना ओळखतो. काहीच येत नव्हतं. माझ्या जन्मभूमीला ते यायचे ना, त्यावेळेस ते मृदंगाचार्य म्हणून मृदंगमणी म्हणून आमच्या भागात यायचे. ते जो असणारे मिस्त्री वगैरे 4-5 जणांची गँग असायची आणि त्याच्याबरोबर हे तरुण सगळ्यात तरुण असायचे. असा पखवाज वाजायचे, सगळं गाव येडं करायचे. इतका पखवाज सुंदर वाजायचे. आता वाजित आहेत की नाही मला माहीत नाही, पण आम्ही त्यावेळेस अनुभवलेलं आहे. आमचा फार जुना संबंध आहे. पण आज या पारमार्थिक क्षेत्रामुळे पुन्हा एकदा जवळ येण्याचा प्रसंग या ठिकाणी निमित्तानं त्या ठिकाणी एकत्र आला. त्यानिमित्त आमचे भाऊसाहेब या ठिकाणी सगळ्यांचा परिचय नाही, पण भाऊसाहेब आहेत, आपल्या देवस्थानचे अध्यक्ष आहेत, बदाम मामा या ठिकाणी आलेले आहेत, सर्वजण या ठिकाणी आले आहेत. जर यदाकथाची जगलो वाचलो पुढल्या वर्षी बोलावलं तर राहिलेल्या 2 चरणाचा विचार करण्याचा प्रयत्न करूया. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय बोले क्षमापराध महाराज तुम्ही नाही विचारिला क्षमापराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वराला कपाया पैकिंगरा क्षमापराध महाराज तुम्ही